मध्ये भिवंडीच्या खेळाडूंचा भरणा मोठ्या प्रमाणावर आहे आणि गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर भिवंडीचं क्रिकेट चांगल्याच चर्चेत आलेलं आहे। एका बाजूला जर पाहिलं तर पवन केने इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतात, दुसऱ्या बाजूला महेंद्र मागे इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतात, एका बाजूला जर पाहिलं तर तारीफ सय्यद आहेत, एका बाजूला जर पाहिलं तर विराज चोरगे आहेत आणि दोघेही क्रिकेट प्रेमी आणि दोघांचाही चांगला सपोर्ट आहे क्रिकेटला। दोन क्रिकेट प्रेमींमध्ये लढत आहे असं मी म्हणेल आणि या मॅचवर आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। माझ्या मते व्ह्यूअर्स देखील वाढायला हरकत नाही आहे यूट्यूबला, अशीच मॅच मात्र आता लागलेली आहे। बदलापूरमध्ये आपण आहोत, मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांपैकी एक महत्त्वाचं रेल्वे स्थानक बदलापूर आणि कारण बदलापूरवरून मोठ्या प्रमाणावर जर पाहिलं तर चाकरमानी मुंबईमध्ये सातत्याने ये जा देखील करत असतात नोकरीनिमित्त। असं हे बदलापूर निसर्गाच्या सानिध्यात देखील आहे आणि बदलापूर चर्चेत सुद्धा आहे आणि आज बदलापूरचं क्रिकेट आपण पाहतोय। मॅच मात्र महत्त्वाची सुरू होईल। गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर भिवंडी कालिंग एक्सप्रेस विवेक शेलार दाखल होताना पाहायला मिळत आहेत। बॅटिंगसाठी जर पाहिलं तर धडाकेबाज करेश म्हात्रे यांना आपण पाहतोय आणि जोडीला आणखीन एक धडाकेबाज म्हणजेच दीपेश माळी। या महत्त्वाच्या मॅचला आता सुरुवात होणार आहे। मॅच 5 ओव्हरची जरी असेल मजा येईल या मॅचमध्ये, सगळ्यांचंच लक्ष असेल। एका बाजूला अय्यूब सारखा धडाकेबाज बॅटर आहे आणि काय अजय पाटील खेळलाय मागच्या मॅचमध्ये आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये विनीत माळी सुद्धा चांगले खेळले। फरदीन काझी एका बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे दोन्ही टीमची स्टारकास्ट जर पाहिली तर जबरदस्त आहे। मॅच ही जबरदस्तच होईल। नगरसेवक चषक ही स्पर्धा आपण पाहतोय। पहिला बॉल थोडासा पुढे केला होता, प्रॉपर टायमिंग नाही होऊ शकलं परंतु धाव घेण्यात यशस्वी राहिलेले आहेत। सगळ्यांचंच लक्ष या क्रीडा स्पर्धेवर आज लागलेलं आहे, कारण अशी क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे ज्यावर सगळ्यांच्या नजरा आहेत। यावेळेला थोडासा पुढे केला, बॉल केला पुढे आणि जाईल झाडांच्या मागे, षटकार आणि एक मोठा स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळाला। दीपू माळी यासाठी ओळखले जातात, लांबच लांबूरचे षटकार मारणं हे त्यांचं काम आहे। यावेळेला आणखीन एक बॉल, फटका तर खेळलाय खरा परंतु पाठीमागे येईल। कृष्णा त्रिपाठी आहे तिकडे आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय। कट टू कट फाईट आहे। या अगोदरच्या मॅचमध्ये मोठ्या धावसंख्येचा पाठलाग मात्र बालाजी एकर्स या टीमने केला आणि एक अविश्वसनीय विजय। या ठिकाणी आपण पाहू शकता धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय। व्हाईट बॉल घोषित केला जातोय, प्लस अतिरिक्त एक धाव देखील त्या ठिकाणी मिळणार आहे आणि स्कोर जर पाहिलं तर 10 वर जाताना पाहिलं। दुहेरी अंकावर धावसंख्या पहा, दोन्ही टीमला एकमेकांची स्ट्रेंथ माहिती आहे, कारण मागील मॅच मध्ये मोठ्या धावसंख्येचा पाठलाग एका म्हणजे दोन्ही टीमने धावसंख्येचा पाठलाग केला एवढं मात्र नक्की। अजय आणि अय्यूबने खूप चांगली कामगिरी केली मागील मॅच मध्ये। यावेळेला टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली बॉल राहिला आहे। मागील मॅच मध्ये देखील काही चेंडू अशा पद्धतीचे विवेकने टाकले होते आणि इकडे आपण पाहू शकता बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाईल। 10 वर धावसंख्या थांबली आहे। एका बाजूला जर पाहिलं तर दीपेश माळी, दुसऱ्या बाजूला करेश म्हात्रे, एक मानकोलीचे तर एक भादवडचे खेळाडू आहेत परंतु खालिंगचे मात्र गोलंदाज पाहायला मिळतात। आणखीन एक बॉल थोडासा मागे राहिला, जातो यष्टीरक्षकाच्या दिशेने। निर्धाव चेंडूची सांगता, एक जबरदस्त मॅच झाली आणि टीमचा नायक मात्र थोडासा उशिरा आलेत। जयेश पाटील या ठिकाणी दाखल होत आहेत। ही टीम मात्र ज्यांच्या माध्यमातून बनवली गेलेली आहे, विराज दयानंद चोरगे यांचं या संघाला मात्र पाठबळ आपल्याला पाहायला मिळतं।
यावेळेला देखील एक वेगातील बॉल पाहायला मिळाला. पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता थोडासा, परंतु इकडे आपण पाहू शकता पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर बिनबाद 10 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. बालाजी एकर्स लीग मॅच आहेत म्हणजे पराभूत झालेल्या संघाला सुद्धा संधी आहे इकडे आणि लीग मॅच मध्ये काही सुद्धा होऊ शकतं. आर्यन भोईर यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आला. हायवे दिवेचा हा गोलंदाज देखील जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाला. मागील 2 सीझन खूप चांगली कामगिरी करतो हा खेळाडू देखील, त्यामुळे चर्चा आहे. एक वेगळी बॉलिंग ऍक्शन आहे, बॉल रिलीज करण्याची एक वेगळी पद्धत आहे. यावेळेला मात्र वेगात बॉल आणि तो मात्र पाठीमागे जाताना पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर एक धाव तर आलेली आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 11 धावांवर. 11 धावा धावफलकावर. ओव्हर दुसरी सुरू आहे. 5 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. पुन्हा एकदा आर्यन, दीप उमाळी. हो हो हो, हा आत्ता मात्र फसवलं, चकवलं. या कमी गतीच्या बॉलचा अंदाजच नाही आला. सुरुवातीला तर मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात होते. बॉलचा वेग, बॉलचा टप्पा हे सगळं पाहिलं आणि शेवटच्या क्षणी आपला इरादा बदलला, परंतु तोपर्यंत बॉल मात्र पाठीमागे गेला होता आणि हैराण केलं या बॉलवर म्हणावं लागेल दीपेश यांना, आर्यन यांनी. आणि ही स्ट्रेंथ आहे या गोलंदाजाची. परंतु पाहूया दीपेश आपल्या फलंदाच्या जोरावर मानकोली या गावाचं नाव देखील या पठ्ठ्याने केलंय. यावेळेला मात्र थोडासा वेग दाखवला आणि माघारी परतावं लागतंय दीपेश माळी यांना. मागील बॉल कमी गतीने, आता थोडासा जास्त गतीने हे व्हेरिएशन मात्र इकडे आर्यनला यश मिळून देताना पाहायला मिळत आहे. दीपेश माळी यांना मात्र माघारी परतावं लागतंय. विकेट आली आहे. विकेट नंबर 1 येताना पाहायला मिळते. नवीन बॅटर जर पाहिलं तर मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळतोय. कासर वडवलीचा स्टार अय्यूब शेख बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. दीपेशला माघारी परतावं लागतंय. आतापर्यंत जर पाहिलं तर आर्यनच्या 3 चेंडूमध्ये केवळ 1 रन आली आहे, 1 धाव आली आहे. तर खेळाडूची चौकशी करायची पहिल्यांदा. प्लीज लवकरात लवकर त्या ठिकाणी जायचंय.
खेळाडूंना विनंती आहे, आपण थोडीशी काळजी देखील घ्यायची आहे. तेरा धावा धावफलकावर आहेत आणि मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होईल. करेश आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अय्यूब ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आर्यन पुन्हा एकदा बॉलिंगसाठी सज्ज होत आहेत. 5 ओव्हरची असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळेला देखील एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. एका धावेने धावसंख्या पुन्हा पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. करेश मात्रे आणि अय्यूब ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बालाजी एकर्स, विराट सोरगे आणि कंपनी, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सिल्वर स्टार आपण पाहतोय. यावेळेला देखील टप्पा पडल्यानंतर बॉल काहीसा खाली राहतोय. आर्यनची ही खासियत आहे, एकाच टप्प्यावर बॉलची गती कमी जास्त करणं, हे त्यांच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य पाहायला मिळत आहे. आणि धावफलक जर पाहिलं तर जागेवर थांबताना पाहायला मिळतो. 14 धावा धावफलकावर आहेत. ओव्हर नंबर जर पाहिलं तर 2 आहे. या वेळेला मात्र वेगात बॉल शरीराचा वेध घेताना पाहायला मिळतोय. 1 रन तर तिकडे मिळते आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. लेग बायच्या स्वरूपातील धाव येताना पाहायला मिळाली आहे. आर्यन भोईरची गोलंदाजी चांगलीच राहिली आणि ओव्हर नंबर 2 या ठिकाणी संपलेली आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर 15. या ओव्हरमध्ये केवळ 5 रन खर्च केलेले आहेत. 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. पाहूया येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये काय घडेल. 15-15. बघूया 2 ओव्हरमध्ये 15. थोडंसं नियंत्रण आहे, परंतु ज्या पद्धतीने अय्यूब फॉर्मात आहेत, करेश आहेत, अजय पाटील आहेत जोडीला, आता जर पाहिलं तर इकडे जयेश पाटील देखील जोडले गेलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या 3 ओव्हर या खूप महत्त्वाच्या असतील. आणि आता गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे ते म्हणजे विवेक शेलार यांना पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलंय. नरेश आमच्याशी जोडले गेलेले आहेत स्कोरिंगसाठी. नरेश ठाकरे जोडले गेले आहेत. हे आपलं स्वागत आहे. यावेळेला फटका फसला जरूर होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपलब्ध नव्हते. 1 धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावर ओव्हर नंबर 3 सुरू आहे. यावेळेला बिग हिट केला जातोय. पायावर करायचा प्रयत्न होता आणि फायदा घेतला या ठिकाणी करेशने. हा बॉल सीमारेषेच्या पार जाईल 6 धावांसाठी. या षटकारानिशी जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहिलं मिळते. 22 धावा धावफलकावर आहे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली आहे. पहिल्या 2 षटकामध्ये जरी नियंत्रण होतं, मागील मॅच जर पाहिली तर जवळपास 2 ओव्हरमध्ये 52 रनची आवश्यकता होती. ती मॅच जिंकली गेली होती. हा, 1 बॉल ठेवून मात्र ती मॅच जिंकली गेली होती. हे तर क्रिकेट आहे, परंतु विक्रांत केने हा संघ देखील तेवढाच बलाढ्य आहे. तो देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल, कारण लीग मॅच आहेत, प्रत्येकाला संधी आहे. आणि इकडे जर पाहिलं तर विवेकचं कमबॅक झालंय. 1 षटकार मारल्यानंतर पुन्हा ठेवणीतला चेंडू काढला आणि धावसंख्या जर पाहिली तर 22 वर थांबली आहे.
अय्यूब नॉन स्ट्राईकला आहेत, परंतु स्ट्राईकवर करेश. चांगला संघर्ष सुरू आहे दोघांमधला देखील. एका बाजूला विवेक, एका बाजूला जर पाहिलं तर करेश आहेत. यावेळेला बॅकफुटला जात अप्परकट करायचं होतं. बॉल थोड्याच्या दिशेने मार्गस्थ झालाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव घेतली, दुसऱ्याही धावेचा कॉल दिलाय. ओ, कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर काही होऊ शकला असता. आणि इकडे 2 तर घेतल्या, तिसरीचा प्रयत्न केला गेलाय. एकाच्या ठिकाणी 2, दोघांच्या ठिकाणी 3 धावा मात्र इकडे मिळाल्या. आणि टीमला धावांची गरज आहे, त्यामुळे अशाही प्रकारच्या धाव्या घ्याव्या लागतील. आणि स्कोर जर पाहिलं तर आता 25 झालाय. विवेक शेलार पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरी ओव्हर घेऊन आलेले आहेत. हो, या बेलला बॅटची कडा घेत बॉल पाठीमागे जाईल. 1 रन तिकडे मिळणार आहे. आणि एका रनने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 26 धावा धाव फलकावर आहेत. सव्वीस धावा धाव फलकावर. विवेक समोर जर पाहिलं तर करेश मात्रे, जोडीला अय्यूब आहेत. हो, इकडे जर पाहिलं तर अतिरिक्त उसळी. पंचांनी जर पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित केला आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, जाऊन पोहोचेल धावसंख्या 27 धावांवर. हो, इकडे थोडीशी लयबद्धता नव्हती आणि त्यामुळे व्हाईट बॉल घोषित केला गेलाय. अवांतरच्या स्वरूपातील या धावा मात्र येऊ लागलेल्या आहेत. आणि धावसंख्या जर पाहिली तर 28 झालेली आहे. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु फाईन लेगचं क्षेत्र आहे आणि या ठिकाणी बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहिलं मिळेल. करेश यांच्या बॅटमधून षटकार येताना पाहिलं मिळालाय. आणि बघता बघता 3 ओव्हरचा खेळ संपला आणि धावसंख्या झालेली आहे 34 धावा धाव फलकावर. तर या ओव्हरमध्ये तब्बल 19 धावा आलेल्या आहेत. 2 ओव्हर 15 असणारी धावसंख्या 3 ओव्हर नंतर 34 झाली आहे. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. दो पाऊस कोसळू लागलाय आणि या पावसातल्या क्रिकेटची एक वेगळीच मजा आहे. पाहूया, पाऊस कोसळतोय आणि या कोसळणाऱ्या पावसातील क्रिकेट सध्या आपण पाहतोय नगरसेवक चषक ही स्पर्धा बदलापूरमध्ये. पेकात बॉल मात्र या ठिकाणी अर्जुन बांगरचा. मुसळधार पाऊस आणि त्यामध्ये सुरू असणारं क्रिकेट नगरसेवक चषकाचं. छत्रपती क्रिकेट क्लब कुळगाव आयोजित असणारी स्पर्धा आपण पाहतोय. रमेशजी जनार्दन सोळशे साहेबांचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे.
यावेळेला मात्र बॉल थोडासा पाठी टाकला अर्जुनने. मागील मॅच मध्ये देखील अर्जुन चांगली गोलंदाजी केली होती, परंतु इकडे फलंदाजी करावी लागेल करेश आणि अय्यूब यांना, कारण धावसंख्या जर पाहिली तर आता 35 वर आहे. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. पहिल्या दोन्ही मॅच मध्ये धावसंख्येचा पाठलाग झालाय. यावेळेला थोडासा पुढे केलेला बॉल होता, जाईल पाठीमागे आणि तोपर्यंत जर पाहिलं तर एक धाव पूर्ण केली गेली आहे. अय्यूब आणि करेश स्कोर जर पाहिला तर एकने पुढे जात असताना 36 धावांवर हा धावफलक पाहायला मिळेल आपल्याला. यावेळेला देखील फटका फसतोय आणि पाठीमागच्या बाजूला जाताना पाहिलं मिळेल. एक चांगली कॅच त्या ठिकाणी पावसामध्ये घेतली गेलेली आहे. आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. अय्यूबला माघारी परतावं लागतंय. मागील मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी आता केली जाईल, कारण हे षटक जर पाहिलं तर आतापर्यंत चांगलं आलंय. 4 बॉलमध्ये केवळ 2 रन खर्च केलेत अर्जुन बांगरने. अय्यूबला माघारी परतावं लागतंय, कारण पाऊस सुरू असताना क्रिकेट खेळणं तेवढं सोपं नाहीये. बॉलिंग करणं सोपं नाहीये, बॅटिंग करणं सोपं नाहीये, फिल्डिंग करणं सुद्धा सोपं नाहीये. बरोडीचा स्टार अजय पाटील, मागील मॅचचा हिरो, बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आणि जोडीला जर पाहिलं तर शहापूरच्या बोरशेती गावचा स्टार गोलंदाजी करतोय अर्जुन बांगर. ज्या ठिकाणी गोलंदाजी करायची आहे त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह जो आहे तो मात्र त्या ठिकाणावरून चाललेला आहे. त्यामुळे हेही चित्र चांगलं पाहायला मिळत आहे. आणि त्याच याही परिस्थितीमध्ये बॉलिंग तर करायची आहे. पहिल्याच बॉल जर पाहिलं तर पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. क्षेत्ररक्षक येत आहे, स्क्वेअर लेगच्या दिशेने थ्रो केलाय. हो, परंतु तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत अजय आणि करेश यांच्याकडून. आणि स्कोर जर पाहिला तर 2 ने पुढे जाईल. 38 धावा धाव फलकावर. आतापर्यंत चांगलं षटक राहिलेलं आहे. ओव्हर नंबर 4 सध्या आपण पाहतोय. अर्जुन बांगर बोरशेतीचे खेळाडू गोलंदाजी करतायत. समोर जर पाहिलं तर भरोडीचे अजय पाटील आलेले आहेत. पाऊस मात्र कोसळतोय, धो कोसळणारा पाऊस आणि त्याच्यातलं क्रिकेट. यावेळेला चमचा बाहेरचा बॉल, अंपायर आमच्याकडे वळतायत, व्हाईट बॉल कळवतायत. आणि इकडे जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांची मागणी घेण्यात आलेली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडून. हा वाईड आहे की नाही याकरता. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. पहा, पुन्हा एकदा कोसळायला सुरुवात झाली आहे. हो, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आपल्याकडे पावसाचे असतात आणि त्याच्याबरोबरने पावसाळी क्रिकेटचे सुद्धा असतात. पावसाळी क्रिकेट जर पाहिलं तर याही वर्षी खूप मोठ्या प्रमाणावर खेळलं जाते. माझ्या मते रेकॉर्ड ब्रेक टुर्नामेंट यावर्षी होत आहेत पावसाळ्यातल्या. यावेळेला जर पाहिलं तर टप्पा थोडासा पाठीमागे घेतला, अतिरिक्त उसळी मिळाली आहे. धावसंख्या 40 वर जाताना आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 बॉल जर पाहिलं तर स्वैर केलेले आहेत अर्जुन यांनी. परंतु स्ट्राईकवर अजय पाटील. यावेळेला पुढे केलेला बॉल शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने ढकललाय. क्षेत्ररक्षकांना सोपं नाहीये. पाण्यामध्ये आले, थ्रो केला, परंतु हातातून निसटला आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. अर्जुन बांगरचं षटक मात्र चांगलं राहिलं, कारण या षटकामध्ये जरी काही वाईड बॉल आले असतील तर 6-4 नाही आलेत. त्यामुळे ओव्हर संपल्या 4 आणि धावसंख्या झाली आहे 42.
कृष्णा आलेत गोलंदाजी करण्यासाठी. कृष्णा त्रिपाठी मुंबईच्या विक्रोळी परिसरातील असणारा हा खेळाडू आहे. गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतोय कृष्णा त्रिपाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. मान्सून ब्लास्टमध्ये चर्चेत आला हा खेळाडू आणि त्यानंतर जर पाहिलं तर मोठमोठ्या संघांमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. कविश 11 मुलुंड संघासाठी देखील त्याला आम्ही खेळताना पाहिलंय. शेवटचा षटक या डावातील. शेवटची ओव्हर 42 रन तर झालेले आहेत. करेश म्हात्रे बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आले. जोडीला जर पाहिलं तर अजय पाटील आलेत. आषाढ जवळपास संपायला आलाय. श्रावणाची काही दिवसात सुरुवात होणार आहे. पहिला बॉल फुलटॉस, परंतु मोठ्या फटक्यात नाही कन्वर्ट करू शकले. 1 रन मात्र तिकडे मिळणार आहे आणि स्कोर 43 वर जाताना पाहायला मिळेल. कृष्णा त्रिपाठी यावेळेला फटका समोर चांगलाच खेळलाय आणि वेगात मात्र सीमारेषच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. 4 धावा त्या ठिकाणी मिळतील आणि धावसंख्या या 4 धावांनी पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 47 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो 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 प्रचंड वेगात आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर वळणाराही चेंडू पाहायला मिळाला. एवढ्या वेगात खेळपट्टीवर पाणी असताना बॉल वळला देखील थोडाफार आणि यष्टीरक्षकांच्या दिशेने म्हणजे फर्दीन यांच्या दिशेने गेलाय. डॉट बॉल आलाय. स्कोर जर पाहिलं तर इकडे आता 47 वर थांबलेला आहे. अजय पाटील बॅटिंग करतात तर बॉलिंगसाठी कृष्णा. फुलटॉस, चुकीला माफी नाही. नो बॉल आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली. योग्य बॉल. षटकार मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळालाय. धावसंख्या पुढे जाईल. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. कमबॅक करताना पाहायला मिळतात गोलंदाज. स्कोर जर पाहिलं तर 53 आहे. अंतिम टप्प्यात अजयलाही काही मोठे फटके खेळावे लागतील आणि जोडीला आहेत करेश, परंतु कृष्णा एक युवा गोलंदाज आहेत, परंतु अजयकडे देखील जबरदस्त टॅलेंट आहे आणि हे टॅलेंट आज दाखवावे लागेल. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे सध्या.
या वेळेला एक चांगला बॉल पाहिला मिळतोय आणि धाव घेण्याच्या प्रयत्नात डायरेक्ट हिट केला गेला आणि इकडे जर पाहिलं तर स्टंपचा वेध घेतला गेला फरदीन यांच्याकडून. स्कोर जर पाहिलं तर झालाय 53. विजयासाठी धावांची आवश्यकता आहे 54. बॅटिंग केली सुरुवातीला बालाजी एकर्स या टीमने आणि आता जर पाहिलं तर सिल्वर स्टारला बॅटिंगसाठी यायचंय मैदानाच्या आतमध्ये. एक महत्वाची मॅच सध्या सुरू आहे. दोन्ही टीमने पहिली मॅच जिंकली आहे आणि या मॅच मध्ये जिंकून या गटातील शेवटच्या मॅच साठी पात्र व्हायचंय. बदलापूरच्या या खरवई ग्राउंडवर मात्र सुरू असणारी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी मॅचला देखील एक वेगळी मजा असते आणि नगरसेवक चषक ही स्पर्धा आपण पाहतोय छत्रपती क्रिकेट क्लब कुळगावच्या माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धा. या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर रमेशजी जनार्दन सोळशे साहेब कार्यतत्पर नगरसेवक कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे आणि त्यांच्याकडून मात्र आयोजित केलेली स्पर्धा पाहायला मिळते. व्यवस्थापन जर पाहिलं तर करण धुळे आणि मित्र परिवार मात्र या ठिकाणी पाहतोय आणि सुरू असणारी मॅच भिवंडी वर्सेस भिवंडी. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. पाहिलं तर विनीत माळी आणि फरदीन काझी ही जोडी मैदानात दाखल झाली. एक शेवटी मुंबईचा खेळाडू आहे, दुसरा जर पाहिलं तर मानकोली भिवंडीचा खेळाडू आहे आणि दुसऱ्या डावात मात्र ही मॅच गेली आहे. 54 धावांची आवश्यकता आहे बालाजी एकर्स टीमच्या विरुद्ध सिल्वर स्टार या टीमला मॅच जिंकण्यासाठी. नगरसेवक चषक आपण पाहतोय खरवईच्या या मानाच्या क्रीडांगणामध्ये सुरू असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राइकवर फरदीन काझी पाहायला मिळत आहेत. धोधो पाऊस कोसळतोय आणि पावसातलं क्रिकेट सुरू आहे. पाऊस जरी धोधो कोसळत असेल क्रिकेट नाही थांबणार कारण हे पावसाळी क्रिकेटच आहे. हे चिखलातलं क्रिकेट आहे, हे पाण्यातलं क्रिकेट आहे, हे गवतातलं क्रिकेट आहे, डबक्यातलं क्रिकेट आहे, हे पावसाळी क्रिकेट आहे. आणि पावसाळी क्रिकेटमध्ये बदलापूरच्या खरवईच्या या ग्राउंडवर देखील एक वेगळी मजा असते कारण बऱ्याचशा स्पर्धा या ग्राउंडवर होतात आणि बऱ्याचशा स्पर्धा आपण भिवंडीला पाहिल्या, कोंडगावामध्ये विक्रोळीला स्पर्धा आपण पाहिली, नरे पार्कला आपण स्पर्धा पाहिली. त्याचबरोबर जर पाहिलं तर
बऱ्याचशा स्पर्धा आपण घोडबंदरला देखील आपण स्पर्धा पाहिली, नवी मुंबईच्या शिरवणे गावामध्ये देखील आपण स्पर्धा पाहिली, या मैदानामध्ये देखील क्रिकेट आपण पाहिलं. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजे सध्या जरी स्पर्धा सुरू असेल, येणाऱ्या कालावधीमध्ये घाटकोपर भटवाडीला पुढल्या शनिवार रविवारी आपल्याला यायचं आहे. MHBला स्पर्धा असतात. अशा खूप साऱ्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये भेटीला येताना पाहायला मिळत आहेत. हिमांशू बॉलिंगला येताना पाहायला मिळत आहेत. हिमांशू पाटील अलिमगड भिवंडी गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. तर स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत फरदीन काझी. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर अप्पर कट करण्याचा प्रयत्न. हो, कॅच पकडण्याची संधी होती तिकडे, परंतु कॅच हातातून निसटते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. कॅचही सुटली, 2 धावाही आल्या आणि 54 धावांचा पाठलाग करत असताना, कारण एवढं सोपं नाहीये बॉलरला, बॅटरला आणि फिल्डरला सुद्धा. कारण ओलं चिंब स्वतःचा अंग झालंय, ओला चिंब बॉल झालाय, ओली चिंब बॅट झाली, ओली चिंब खेळपट्टी झाली आणि त्याच्यामध्ये क्रिकेट खेळायचंय ओलं चिंब करणाऱ्या पावसामध्ये. त्याच्यामुळे हे पावसाळी क्रिकेट तेवढं सोपं नाहीये. परंतु पावसाळी क्रिकेटमध्ये दरवर्षी आम्हाला विक्रांत केने प्रतिष्ठान हा संघ देखील तेवढा चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो, प्रथमेश पाटील आणि कंपनी. आणि ते याही वर्षीच्या पावसाळ्यात पाहायला मिळत आहे. यावर्षी सिल्वर स्टार देखील चांगल्या फॉर्मात आहेत. आणि आता जर पाहिलं तर बालाजी एकर्स हा संघ देखील एक चांगला संघ म्हणून पुढे येऊ लागलेला आहे. विराज सोरगे आणि कंपनी. हिमांशू रणनीती फरदीनसाठी बनवत आहेत. पहा, आपण करत असलेली गोलंदाजी, बॉल कुठे जाणार याचा अंदाज आपण घेऊन तशी फिल्डिंग लावतो आणि तेच पाहायला मिळत आहे. इकडे पाहू शकतात पहिले शफल झाले होते, परंतु बॉलला जास्त पाठीमागे, म्हणजे जसा फरदीनने स्टान्स बदलला, गोलंदाजाने आपला टप्पाही बदलला आणि त्याचा इकडे थोडासा फटका पडलाय, कारण 2 धावा आलेल्या आहेत. चला, टॉस साठी यायचंय. दोन्ही पराभूत संघ त्वरित टॉस साठी या. पराभूत जरी झाले असतील, कमबॅक करण्याची संधी आहे. आणि इकडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता. विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. डोंबिवली विरुद्ध कळंबोली अशी मॅच होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित टॉस साठी या. म्हणजे ही लीग मॅच आहे. जरी पहिले सामने दोन्ही टीमने पराभूत झाले असतील, परंतु यातून सुद्धा टीम क्वालिफाय होऊ शकते, आपण कित्येक स्पर्धांमध्ये पाहिलंय. त्यामुळे चला, दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित टॉस साठी या, कारण वेळ घालू नका. मॅच 7 खेळवायच्यात आणि आता तिसरीच मॅच सुरू आहे आणि जवळपास 2:15 वाजलेले आहेत. tenniscricket.in वर आपण या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. प्रशांत पवार आहेत. यावेळेला इरादा शेवटच्या क्षणी बदलला, बॉलच्या उसळीचा अंदाज घेऊन पॉइंटला खेळला. अजर आले तिकडे, थोडासा बॉल बाजूला गेला आणि लगेच एकाचं रूपांतर 2 धावांमध्ये. आणि 2 तर घेतलेले आहेत, तिसरीचाही कॉल दिलाय. एक धाव मात्र खूप महत्वाची आहे. आणि जिकडे 1 पाहिजे होती तिकडे 3 धावा आलेल्या आहेत. याला तर क्रिकेट म्हटलं जातं. आपल्या फायदा घ्यावा लागतो या ठिकाणी मिळालेल्या संधीचा. अझरने थ्रो केला खरा, परंतु तोपर्यंत इकडे धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. त्या म्हणजे 3 आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 धावांवर. 54चा पाठलाग करायचा आहे. हिमांशू हे देखील भिवंडीतील एक नामवंत खेळाडू आहेत. यावेळेला उसळी होती बॉलला आणि बॉडीच्या दिशेने येणारा बॉल होता. थर्ड मॅनला केवळ दिशा दिली फरदीन यांनी आणि स्कोर 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. 8 वर जाईल. धावसंख्या 8 वर जाताना पाहायला मिळते. यावेळेला समोर एक वेगात फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. 1 धाव तिकडे मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला होता खरा, परंतु तिकडे थांबवलंय आणि 1 धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे 9 धावा धाव फलकावर. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर, परंतु वेगात बॉल होता. फरदीन थोडेसे मागे सरून खेळण्याचा प्रयत्न करत होते आणि पहिली ओव्हर
पहिली ओव्हर संपलेली आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 9 आणि 5 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावा करायच्या आहेत त्या 54. अजूनही 4 ओव्हर बाकी आहेत आणि 45 रनची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी 4 ओव्हरमध्ये. ओमकार येत आहेत. ओमकार तरमाळे आर के फ्रीच्या भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चर्चेला आलं हे नाव आणि आज आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय बालाजी एकर्स टीममध्ये. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाते ओमकार यांच्याकडून. एक युवा खेळाडू आहेत, वेग आहे त्यांच्याकडे प्रचंड, परंतु पाहूया 4 ओव्हरमध्ये 45 अजूनही करायचे आहेत. 24 बॉल 45. पाऊस कोसळतोय आणि मॅचही तेवढी चांगली पाहायला मिळते. भिवंडी वर्सेस भिवंडी, सिल्वर स्टार वर्सेस बालाजी एकर्स. यावेळेला सरळ सरळ बॅटने समोरच्या दिशेने खेळलाय. काय वेगात बॉल गेलाय समोरच्या दिशेने. बॉल जाईल सीमा रेषा पार. चौकार. 4 धावांनी धावसंख्या पुढे जाते. सरळ बॅटने चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं विनीत माळी यांचं आणि या चौकारानेशी धावसंख्या जर पाहिली तर 13 वर गेली आहे. ओमकारकडे वेग आहे. ओहो, इकडे बॉलला थोडीशी उसळी होती. पुल करायचा प्रयत्न, परंतु बॅटच्या पट्ट्यात बॉल आला नाही, परंतु एक धाव थांबवू नाही शकले. बायच्या स्वरूपातील एक धाव तिकडे मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 14. अजूनही जर पाहिलं तर 40 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. दोन्ही संघांसाठी जर पाहिलं तर एक महत्त्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण जो जिंकणार आहे तो आजच्या दिवसाच्या या गटातील शेवटच्या मॅचसाठी पात्र होईल. यावेळेला शर्यती मारा करण्याचा प्रयत्न जरूर होता. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. लगेच थ्रो देखील केला गेला. रीस तर होती आणि इकडे जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये या ठिकाणी धावा घेतल्या गेलेल्या आहेत. आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे.
विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉससाठी या. विक्रम गिने प्रतिष्ठान आणि आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस करून घ्यायचं आहे, कारण यानंतर लगेच मॅच आहे. तर पंचांचा निर्णय येतोय, खेळाडू बाद आहे.
चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. प्रतीक पाटील दाखल झालेले आहेत. मागील मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी त्यांनी केली होती. आता जर पाहिलं तर धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा धावफलकावर आहेत. ओव्हर नंबर जर पाहिलं तर इकडे दुसरी सुरू आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 14 मार्गस्थ असताना होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय ओमकार यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय खरं, परंतु पाहूया विनीत माळी आणि जोडीला जर पाहिलं तर प्रतीक पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि तर विनीत माळी यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी 54 धावांचा करायचा पाठलाग. यावेळेला फटका फसला जरूर आहे, समोर जातोय, क्षेत्ररक्षक येत आहे तिकडे, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धाबेसाठी बाद झालाय. यस, ओहो, इकडे थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर होता आणि त्या प्रयत्नात या ठिकाणी विकेट येताना पाहायला मिळते. आणखीन एक खेळाडू माघारी परतताना पाहायला मिळतील. इकडे ओमकारने मात्र चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या षटकात 9 धावा आल्या होत्या आणि आतापर्यंत जर पाहिलं तर धावसंख्या 16 आहे ना, 16 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोळा धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या क्रीडा स्पर्धेचं जर पाहिलं तर आजचा हा व्यावसायिक गटाचा दिवस आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पवन केले जात आहेत 16 धावा धावफलकावर असताना. चौपन्न रनची मॅच आहे, परंतु ती सुद्धा एक चुरशीची मॅच आता बनताना पाहायला मिळते. आतापर्यंत ओंकारने केलेली चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आपण या खरवईच्या क्रीडांगणामध्ये आपण आहोत आणि ज्या ठिकाणी सुरू असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. सिल्वर स्टार भिवंडी विरुद्ध बालाजी एकर्स भिवंडी. दोन भिवंडीच्या मातब्बर संघांमधील सामना सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. शहापूरचा गोलंदाज पाहायला मिळतो ओमकार आपल्याला. प्रचंड वेगातील बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि माघारी परतावं लागतं या ठिकाणी बॅटरला. आणखीन एक धक्का या ठिकाणी बसताना पाहायला मिळतोय. पवन केने आउट. ओमकारने मात्र आपल्या गोलंदाजीचं या ठिकाणी जलवे दाखवायला सुरुवात केलेली आहे. 54चा पाठलाग करायचा आहे आणि इकडे जर पाहिलं तर विकेट आली आहे. अर्जुन वसिटे यांना आपण पाहतोय. उल्हासनगरचे खेळाडू आहेत अर्जुन. पाहूया, एक अर्जुन बॉलिंगला आहे, एक अर्जुन बॅटिंगला आहे, परंतु दुसरी ओव्हर संपली ना, 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 16. पहिल्या ओव्हरमध्ये 9 रन आणि या ओव्हरमध्ये केवळ 7 रन आलेले आहेत आणि 54 रनची आवश्यकता असताना जर पाहिलं तर या ठिकाणी अजूनही धावांची आवश्यकता असणार आहे. ते 38 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 18 बॉल 38 धावांची आवश्यकता. विनीत माळी आणि जोडीला जर पाहिलं तर अर्जुन वसेटा, उल्हासनगरचा युवा खेळाडू. जोडीला जर पाहिलं तर भिवंडी मानकोलीचा युवा खेळाडू विनीत माळी आणि हिमांशु पाटील
मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत बॉलिंगसाठी. या पहिला वेगात बॉल जातो यष्टीरक्षकांच्या दिशेने. थोडेसे शफल झाले, खेळायचं होतं मागे, परंतु बॉल कीपरकडे जातोय. डॉट बॉल. 17 बॉल 38 धावा. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर हळूहळू मॅच रंगायला सुरुवात झाली आहे. चारी बाजूला सीमारेषा आहे आणि त्याचा फायदा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आपण नगरसेवक चषक ही स्पर्धा पाहतोय. नगरसेवक चषकाचा एक महत्वाचा सामना भिवंडी वर्सेस भिवंडी ही मॅच सध्याच्या घडीला आपण पाहतोय. बालाजी एकर्स, विराट सोरगे आणि कंपनी. हो, इकडे बॉल टप्पा पडतोय, त्यानंतर वळतोय, यष्टीरक्षकांकडे जातोय. थोडंसं व्हेरिएशन केलं, गती कमी केली. मागील बॉलवर वेग जास्त होता, आता कमी केला, परंतु रिझल्ट तोच आहे डॉटवाला. परंतु हिमांशू आणि विनीत माळी या मैदानात नेहमीच चांगले खेळलेले आहेत, त्यांना आता चांगली कामगिरी करावी लागेल. अर्जुन जोडीला आहेत आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर विनीत आहेत. 16 बॉलमध्ये 38 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. हिमांशू, चांगली गोलंदाजी राहिली हिमांशूची आतापर्यंत या मॅच मध्ये. यावेळेला हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल वेगात समोर आलाय खरा, परंतु त्या ठिकाणी एकच धाव मिळेल. आणि स्कोर जर पाहिला तर 1 पुढे जात असताना पाहिलं मिळेल 17 वर जाईल. म्हणजे अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. 15 बॉलचा खेळ झालाय, 15 बॉलमध्ये 17 रन झालेत. 15 बॉलचा खेळ बाकी आणि 15 बॉलमध्ये 37 पाहिजेत. परंतु मागील मॅच मध्ये आपण पाहिलं 12 बॉलमध्ये 52 सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे या मॅच मध्ये सुद्धा काही होऊ शकतं. दोन्ही टीम चांगला संघर्ष करतायत. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर बालाजी एकर्स चांगली कामगिरी करतायत, परंतु विनीत आणि अर्जुन या दोघांनाही चांगली कामगिरी करावी लागेल. अर्जुनला देखील एक चांगली संधी मिळाली मोठ्या मंचावर खेळण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची. यावेळेला पहिलाच बॉल आणि अखूट टप्प्याच्या बॉलला सीमारेषा पार पाठवलंय अर्जुन. या अर्जुनचं लक्ष मात्र शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर होतं आणि षटकारावर देखील होतं. आणि धावसंख्या जर पाहिली तर या षटकाराने 23 वर गेली आहे. मॅच जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. 14 बॉल 31. अर्जुनने प्रभावित केलंय पहिल्याच बॉलवर षटकार मारत असताना विनीत माळीच्या जोडीला. अर्जुन वसीटा यांच्या बॅट मधून इकडे पाठीमागच्या बाजूला बॉल मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल. एक धाव तर तिकडे मिळणार आहे. ओव्हर नंबर 3 या ठिकाणी मार्गस्थ असताना पाहिलं मिळेल. धावसंख्या झाली आता 24, म्हणजे 30 धावांची आवश्यकता आहे. 30 धावांची आवश्यकता अजूनही आहे. आणि इकडे जर पाहिलं तर 13 बॉलचा खेळ सुद्धा बाकी आहे. 13 बॉल 30. या मैदानात सुद्धा क्रिकेट पाहण्याची एक वेगळी मजा आहे. इकडे देखील वेगळी चुरस पाहायला मिळते. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला खरा. एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. आणि 12 बॉलचा शेवटचा खेळ बाकी असणार आहे. आणि 12 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 29 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 29. मॅच चांगलीच रंगात आली आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 25 रन झालेले आहेत. वारंवार विनंती करतोय, कारण यानंतर आता टॉस साठी या. विक्रांत केने प्रतिष्ठान आपण सुद्धा टॉसला या आणि आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली आपण सुद्धा टॉस साठी या, कारण 12 बॉलचा खेळ बाकी आहे. टॉस झाला तर आपण रणनीती बनवून रेडी राहाल. दोन्ही टीमला विनंती आहे जास्त वेळ घेऊ नये, मॅच सुरू करायची आहे.
शेवटचे 12 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता. आणि गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात अझर शेख, हैदराबादचे खेळाडू आहेत. गोलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळतील. पाहूयात अझर कशा प्रकारची गोलंदाजी करतायत. यावर्षी जर पाहिलं तर मेडनवर सुद्धा पावसाळ्यात केली आहे त्यांनी घोडबंदरच्या स्पर्धेमध्ये. अझर माझ्यामध्ये मान्सून लास्टला सुद्धा मेडनवर केली होती. अझर 12 बॉलमध्ये 29. विनीत माळी आणि जोडीला जर पाहिलं तर अर्जुन वसीटा. हो, पहिला बॉल थोडंसं वळताना पाहिला मिळाला. थोडंसं उंचावरून आला, टप्पा पडल्यानंतर थोडासा काटा बदलतोय. आणि इकडे जर पाहिलं तर 11 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. 11 बॉल 28. थोडीशी चर्चा या ठिकाणी होताना पाहायला मिळते जयेश पाटील आणि गोलंदाज अझर यांच्यामध्ये. बालाजी एकर्स विरुद्ध सिल्वर स्टार भिवंडीच्या 2 बलाढ्य संघांमधील बदलापूरमधील लढत आपल्याला पाहायला मिळते. 11 बॉल 28. इकडे जर पाहिलं तर अर्जुन वसीटा आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर विनीत माळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 3 युवा खेळाडू एकाच वेळेला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. बॉलर अझर, यावेळेला समोर खेळलाय अर्जुन वसीटा आणि बॉलला सीमारेषेच्या बाहेर घसीटा. षटकार. अर्जुनने मात्र खूप चांगली कामगिरी करतोय, स्वतःला सिद्ध करतोय. मी या टीम मध्ये का आलोय, मला या टीमने का बोलवलंय ते स्वतःला सिद्ध करताना पाहायला मिळत आहेत. अर्जुन वसीटा उल्हासनगरचा हा युवा खेळाडू स्वतःला सिद्ध करताना पाहायला मिळतोय. 32 धावा धावफलकावर आहेत. अर्जुनने 2 षटकार आतापर्यंत खेळलेत, परंतु अझर यांच्याकडे देखील कमबॅक करण्याची क्षमता आहे आणि त्यांना ते करावं लागेल, कारण 32 रन झालेत. 22 रनची आवश्यकता अजूनही आहे. 10 बॉल 22 रन, 10 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. अझर, हो हो हो, इकडे चांगला बॉल पाहायला मिळतोय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. कमबॅक केलाय अझरने. इकडे जर पाहिलं तर दिशा बदलून गोलंदाजीसाठी आलेत आणि बाईच्या स्वरूपातील एक धाव पंचांनी कळवली खरी, परंतु अजूनही जर पाहिलं तर मागील दोन्ही मॅच प्रमाणे ही मॅच सुद्धा रंगतदार होते, कारण 21 रनची आवश्यकता आहे. 9 बॉल बाकी आहेत. 9 बॉल 21 रन. विनीत माळी, अर्जुन वसीटा. नगरसेवक चषक, खरबईचे हे क्रीडांगण बदलापूर या ठिकाणी छत्रपती क्रिकेट क्लब. रमेशजी सोळसे साहेब नगरसेवक यांची ही भव्य दिव्य स्पर्धा. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले. एक धाव तर घेतली गेली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न, तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? यस, तिसरीचाही प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा मात्र त्या ठिकाणी धावून पूर्ण. मॅच मधील चुरस वाढत चालली आहे. कोण जिंकणार या मॅचला याची चर्चा सुद्धा सुरू होत चालली आहे. आणि स्कोर जर पाहिला तर आता जाऊन पोहोचतोय तो मात्र 36 धावांवर. मॅच जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. मॅच मधील चुरस कायम आहे, दोलायमानपणा कायम आहे. कधी सिल्वर स्टारच्या बाजूने तर कधी बालाजी एकरच्या बाजूने चाललेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. अझर आणि समोर जर पाहिलं तर आता अर्जुन वसीटा. ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या पट्ट्यात काही बॉल आला नाही. प्रॉपर जातो यष्टीरक्षकांच्या दिशेने. आणि इकडे जर पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता. काही 2 फटके मात्र जबरदस्त खेळले खरे, परंतु आता मात्र एक डॉट बॉल आलाय. दबाव आता गोलंदाज निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु विनीत आणि अर्जुन या दोघांकडे क्षमता आहे. 7 बॉलमध्ये 18. 7 बॉल 18. भिवंडी वर्सेस भिवंडी, एक तुल्यबळ लढत आपण सध्याच्या घडीला पाहतोय. चुरशीचा सामना, लीग मॅच आहेत, परंतु ही मॅच सुद्धा महत्वाची. चला, कॅप्टन आले नाहीये, वारंवार कॉल करतोय. पुढच्या मॅचच्या टॉस साठी त्वरित या. यावेळेला बॉल केला पुढे आणि जाईल मागे. 6 धावांसाठी अर्जुन वसीटा या गोलंदाजाने देखील प्रभावित केलंय आणि फलंदाजाने खूप चांगली कामगिरी केली आहे. स्कोर जर पाहिलं तर झालाय आता 42. 6 बॉलमध्ये 12. चला, दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉस करून घ्यायचा आहे. उस्मान आलेले आहेत
आणि विनंती असेल आदित्य प्रिया, चला रोहित गलांडे कॅप्टनला पाठवा, कारण आता मॅच आहे 1 ओव्हर नंतर. कॅप्टन त्वरित या. माझ्या मते आरफ, साहिल, चला टॉस करून घ्या. करण धुळे विनंती असेल, चला टॉस करून घ्या, कारण मॅच बऱ्याचशा बाकी आहेत. हा या ओव्हरचा बॉल पडण्याच्या अगोदर टॉस होणं गरजेचं आहे. आदित्य प्रिया आपला कॅप्टन नाही आलाय. माझ्यामध्ये विक्रांत केने. या महेश सर, या महेश धुळे सर, टॉस करून घ्यायचं आहे. 6 बॉलमध्ये 12 रनची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये. लगेच निर्णय सांगायचा आहे. हा, टॉस जिंकला आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली या टीमला आमंत्रित करणे. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण. चला दोन्ही टीम रेडी राहायचंय. जशी मॅच संपेल आपण लगेच मैदानात जायचंय. 6 बॉलमध्ये 12. बाटाळ्याचे पंकज येत आहेत. पंकज माडी बॉलिंगसाठी. 6 बॉलमध्ये 12. पंकज आलेत बॉलिंगसाठी. मॅच संपलेली नाहीये. बालाजी एकर सुद्धा चांगली कामगिरी करतायत. 6 बॉलमध्ये 12. यावेळेला लाखो टप्प्याचा बॉल त्याच्यावर केला. पुल होतोय सक्सेसफुल. षटकार. विनीत. आता जर पाहिलं तर 5 बॉलमध्ये 6. याही परिस्थितीमध्ये कमबॅक करू शकते बालाजी एकर्स. ती क्षमता गोलंदाज पंकज यांच्यामध्ये आहे. त्यांना ते कमबॅक करावं लागेल. यावेळेला वेगात बॉल, आणि जरी अगोदरच्या बॉलवर मोठा स्ट्रोक आला असेल, या बॉलवर मात्र कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. अजूनही मॅच संपलेली नाहीये. कंपल्सरी चेसचा नियम आहे. 4 बॉलमध्ये 5 रन करायचे. 6, 4 बॉल 6. यस, 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. पहिला बॉलवर षटकार, दुसरा बॉल डॉट आलाय. दोन्ही टीम भिवंडीच्या आहेत, हार मानणाऱ्या नाहीयेत. सिल्वर स्टार विरुद्ध बालाजी एकर्स. मात्र चांगला संघर्ष या ठिकाणी सुरू आहे. विनीत माळी विरुद्ध जर पाहिलं तर पंकज माळी. माळी वर्सेस माळी. आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न पंकज माळी यांचा दुसऱ्या बॉलवर राहिलाय. 4 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता. चांगला संघर्ष. या वेळेला पाहू शकता फुलटॉस. आणि इकडे जर पाहिलं तर पंच नो बॉल घोषित करतायत. आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे या बीमरसाठी. नो बॉल. आणि आता जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 4 बॉलमध्ये 4 रनची आवश्यकता. पंकज चांगला संघर्ष पाहायला मिळाला. केवळ 54 रन असताना सुद्धा बालाजी एकर्सने दिलेली फाईट खूप महत्वाची होती. परंतु अर्जुन वसिटा की फॅक्टर राहिले या डावाचे. इकडे पुन्हा धावा येताना पाहायला मिळतात आणि त्या सुद्धा अवंतरच्या स्वरूपातील. आता जर पाहिलं तरी वाईट बॉल आणि प्लस अतिरिक्त 1. केवळ 2 धावांची आवश्यकता असणार आहे. यस, यावेळेला अगदी खोलवर टप्प्याचा बॉल जरूर होता, परंतु त्याला फाईन लेगच्याच दिशेने खेळलाय. आणि धाव संख्या जर पाहिली तर
1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र विजयाच्या उंबरठ्यावर आहे सिल्वर स्टार टीम. एका धावेची आवश्यकता आहे. 3 बॉल आणि 1 रनची आवश्यकता. अर्जुन वसिटा, परंतु हाही चेंडू खूप महत्वाचा आहे. मॅच संपलेली नाहीये आणि इकडे विजयाची मोहर या ठिकाणी उमटवताना पाहायला मिळतात अर्जुन वसिटा आणि ही मॅच मात्र जिंकली गेली आहे. खूप चांगली कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली सिल्वर स्टार टीम, परंतु बालाजी एकर्सने सुद्धा चांगली फाईट दिली आहे. हे तेवढंच महत्वाचं पाहायला मिळत आहे. आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी करत असताना विजय साकार केलाय खरा. अर्जुन वसिटा टीम ज्या वेळेला संकटात होती त्यावेळेला उल्हासनगरचा हा बॅटर मैदानात गेला आणि काय जबरदस्त कामगिरी केली आहे. अर्जुन वसिटा मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी ठरतायत. चांगली मॅच झाली आणि माझ्या मते पहिली मॅच जिंकली असल्या कारणाने बालाजी एकर्सला संधी आहे कमबॅक करण्याची. आणि लगातारच्या 2 मॅच मात्र या ठिकाणी जिंकल्या गेलेल्या आहेत. आता एक महत्त्वाची मॅच असणार आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली विरुद्ध जर पाहिलं तर विक्रांत केनी प्रतिष्ठान. हा मोठा सामना आता आपल्याला पाहायला मिळेल. विश्वजित ठाकूरला इन ॲक्शन मध्ये आपण पाहाल. प्रथमेश पवार नाणा यांना पाहाल. चला अर्जुन वसिटा मॅन ऑफ द मॅच. नरेश ठाकरे सर या, आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. जशी संधी मिळाली संधीची वाट पाहत होता अर्जुन आणि संधीचं सोनं केलंय आणि मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी ठरतायत उल्हासनगरचे युवा खेळाडू अर्जुन वसिटा. वा अर्जुन वा. आणि जशी महत्वाच्या मॅचला यानंतरच्या सुरुवात होईल आवाज देखील तेवढाच महत्त्वाचा